ऋतुजा ब्लॉग अँड क्रिएशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. स्वामी समर्थ सर्व माझ्या ताईंना. तर आज आपण बनवणार आहोत लहान लेकराचं टोपडं, जे थंडीमध्ये किंवा गारवा असताना लहान लेकरांना लहानपणी बांधतात त्या पद्धतीने. तर मी इथं 1 वर्षाच्या मुलीसाठी बनवत आहे. तरी खालचे बॉटम आहे तो 7 ठेवला आहे आणि उंची आहे ती 9 किंवा 11 तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जर मोठं पाहिजे असेल तर 11 आणि छोटं पाहिजे असेल तर 9. तर मला छोटंसंच पाहिजे, म्हणजे जास्त पुढं नको आहे, त्याच्यासाठी मी 9 घेते इथं. तर आपण 7 वर जे मार्क केलेलं आहे तर इथून इथपर्यंत असा गोल आकार ड्रॉ करायचा हाताने. म्हणजे आपल्याला आणखीन कशाची आवश्यकता लागत नाही. कोणी कोणी ताटाने सुद्धा करतं, तर मला येत नाही तसं. तर आता आपण हा गोल आकार जो ड्रॉ केला आहे तो मी ज्या पद्धतीने मोजला आहे त्या पद्धतीने मोजून घ्यायचा. तर तो मिनिमम 15 चालतो आणि जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवू शकता. तर तो गोल जो आपण ड्रॉ केला होता तो कट करून घ्या. हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, कारण की खूप सोप्या पद्धतीने शिकवेल. तुम्हाला आणखीन काय ताट वगैरे घ्यायची गरज लागणार नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर घरच्या घरी सुद्धा शिवू शकता. तर तुमच्या लेकरांना जर दुसऱ्या म्हणजे बाहेरच्या ज्या टोप्या असतात त्या लेकरं ठेवत नाही, त्या पद्धतीनेच माझी मुलगीसुद्धा बाहेरच्या टोप्या लगेच काढलं की फेकून देते. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर त्याच्यानंतर मी ही पुढं जी आपल्याला पट्टी लावायची आहे समोर, त्याच्यासाठी 3 इंचाची पट्टी कट करते आणि ही 15 इंचाची कट करते. 15 इंचाची जी आपण कट करतोय का ती आपण पुढून लावणार आहेत. म्हणजे याचा खालचा जो तयार घेरा असणार आहे तो 7 आणि पुढचा जो तयार घेरा असणार आहे तो 14 असणार आहे. त्याच पद्धतीने हा पुढं लावायला गेला आहे. तर हा बघा, हे जे आपण गोल कट केलेलं आहे ते पूर्ण 14 ते 15 इंचचं आहे, म्हणजे त्याच्या दुप्पट होतं ते. आणि खालचं 7 आहे. तर चला आता शिवण्याची पद्धत बघून घेऊयात. सर्वात आपण आधी जो आपला खालचा बॉटम असणार आहे 7 इंचाचा, तर तो आपण इथं धरताना धरला आहे 14. तर आपण तिथं सर्वात प्रथम प्लेट मारून घेऊयात. तर अशा पद्धतीने छोट्या प्लेट मारून घ्या. तर पूर्ण प्लेट मारल्यानंतर तो 7 आला पाहिजे आपला घेर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पूर्ण नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी आत्ता बघतायच तर लाईक तर मात्र एक करू शकता माझ्यासाठी. मी एवढ्या मेहनतीने करते म्हणल्यावर आणखीन तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा नक्की सांगा. मी आणखीन खूप सारे माझे लहान बेबीच्या रिलेटेड किंवा शर्ट टॉप कॉर्ड सेट या पद्धतीने आणखीन आणणार आहे. तर आपला खालचा जो भाग आहे तो 7 इंचाचा झालेला आहे. तर त्याच पद्धतीने आता वरचा जो भाग आहे आपल्याला 14 किंवा 15 इंचाचा करायचा आहे. तर त्याच पद्धतीने इथं सुद्धा छोट्या प्लेट मारून घेते मी. पूर्ण प्लेट मारून झाल्याच्या नंतर एकदा टेपने मोजून घ्यायचं की दोन्ही भाग जे आहेत ते 7 इंच भरले पाहिजे नाही. असं तर पूर्ण जर मोजलं तुम्ही तर ते 15 इंचाचे बरोबर भरले पाहिजे. तर अशा पद्धतीने आपले दोन्ही पण प्लेट आहेत त्या देऊन झालेल्या आहेत. तर खूप छान टकूचं बसतं हे. आमच्या इथं टोपडं किंवा टकूचं सुद्धा म्हणतात. तर आमच्याकडं जास्तीत जास्त टकूचं म्हणलं जातं, त्याच्यामुळे माझ्या तोंडात येते. तर तेच ते टोपडं किंवा टकूचं अशा पद्धतीने प्लेट मारून झालेलं आहे. तर आता आपण याला समोरची जी पट्टी आहे ती लावून घेऊयात. खालचा कपडा पण सरळ ठेवायचा आहे आणि वरचा जो आपण टोपडीचा पुढचा भाग ठेवलेला आहे इथं, तर तो सुद्धा सरळ ठेवायचा आहे. तर त्याच्यानंतर पुढची जी पट्टी का थोडीशी जास्त घ्यायची, 3 इंचाची किंवा तुम्ही जास्त पण घेऊ शकता, 1-1.5 इंचाची तयार. तर मग 1.5 इंचाची तयार पाहिजे असेल तर 2.5 इंच ठेवायची. तर मी जर 3 ठेवली होती, 3 जास्त घेतली आहे मी पुढची, म्हणजे जास्त हेअर जर असतील तर ते पण झाकल्या जातात. तर हे पट्टी तर आपली तयार झाली. तर आपण आता खालची सुद्धा पट्टी तयार करून घेऊया. तर याच्यासाठी खूप लांब पट्टी मारून घ्यायची आणि जी पट्टी आपण लांब घेणार आहोत त्याच्या सेंटरला ठेवून जोडून घ्यायची. आणि नंतर जे आपण जोडलं होतं त्यालाच आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने डबल फोल्ड करून इथून मारून घ्यायची. तर आता आपलं टकूचं तयार आहे. तर जे धागे वगैरे लागतात ते सर्व काढून टाकून द्यायचे, म्हणजे छान फिनिशिंगमध्ये दिसतं. आणि आता आपण याच्या खालचे ते गोंडे बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण 2 चौकोनी आकाराचे कपडे कट करून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी पूर्ण आयात आधी कट करून घेतला होता आणि नंतर त्याचे 2 भाग केले होते. जास्त होता म्हणून कट केला. तुम्ही जर चौकोन न घेता म्हणजे कमी जास्त झालं तर त्याची फिनिशिंग बरोबर येत नाही. तर माझं सुद्धा कट करताना थोडंसं कमी जास्त झालं होतं, पण मला सवय त्याच्यामुळे मी ॲडजस्ट करू शकते. आणि तुम्हाला जर सवय नसेल तर परफेक्ट चौकोनी आकार कट करा तुम्ही. तर इथं जो आपण चौकोनी आकार कट केला होता तो एकदा फोल्ड करायचा आणि त्याच्यामध्ये बंद टाकून वापस एक शिलाई मारून घ्यायची. मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघितलं तर तुम्हाला जास्त कळेल. तर आता अशा पद्धतीने तयार झालेला आहे. त्याला नंतर आपण बंद जो असतो तो असा बाहेर ओढायचा, म्हणजे ते एकदम फिनिशिंगमध्ये येतं. आणि बाहेर जर कपडा आलास तर तो कट करून घ्यायचा. आता बघा इथून मी ओढते, हे ओढल्याच्या नंतर थोडासा बाहेर आलता माझा कपडा, तर तो मी कट करते, म्हणजे ते फिनिशिंगमध्ये खालची जी लाईन आहे का ती
प्लेन दिसते. तर अशा पद्धतीने मी दोन्हीसुद्धा कोंडे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपलं टकूचं तयार झालेलं आहे. तर खूप छान बसतं आणि माझ्या मुलीला तर खूप छान बसले. ती बघा तुम्ही पुढं कशी म्हणजे छान दिसतं पण ते आणि बसतं पण. तर असेच व्हिडिओ आणखीन पाहण्यासाठी मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. एका छोट्या यूट्यूबरला तुम्ही सपोर्ट करा. तर अशा पद्धतीने आणखीन मी खूप सारे व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे. मी याच्या आधी ब्लॉग बनवत होते तर त्याच्यामध्ये मी पिको फॉलचा व्हिडिओ टाकला होता. खूप छान पद्धतीने चालला. त्याच्यामुळे मी आता या पद्धतीने आणखीन खूप सारे व्हिडिओ बनवणार आहे. तर हा त्यातला दुसरा व्हिडिओ असेल. तर माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूयात माझ्या मुलीला हे टकूचं कसं बसतंय ते. सुरुवाला हे टकूचं खूप छान पद्धतीने बसलं होतं. दोन्ही कान पण झाकून गेले होते आणि तिला काढता सुद्धा येत नव्हतं. तर बाहेरचे टकूचे कसे ती लगेच काढून टाकते. तर बाय गाईज.